दृश्य आपण नागपूरच्या विधान भवनाची बघतोय। शिवसेना उभाटा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विधान भवनामध्ये आलेले आहेत। त्यांच्यासोबत सचिन अहिर देखील आहेत। विधान भवनामध्ये कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आता उद्धव ठाकरे चर्चा करणार पाहणं महत्त्वाचं आहे। काय नेमकं ते बोलणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। नागपूरच्या विधान भवनाची ही थेट दृश्य आपण बघतोय। काही वेळापूर्वीच ही धक्कादायक जी माहिती समोर आली आहे, शेतकऱ्यांना पूर परिस्थितीसाठी जो काही निधी देण्यात आला तो अत्यंत तुटपुंजा होता, पण त्याच वेळेला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 1 अब्ज कोटी रुपये इतके जमा झालेले आहेत। त्याचं काय या प्रश्नावर देखील उद्धव ठाकरे बोलण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांना फक्त 75,000 रुपये दिल्याची माहिती आरटीआय मध्ये उघड झाली आहे, पण पूरस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 1 अब्ज रुपये जमा झालेत। त्या संदर्भात आता विरोधकांनी देखील आक्रमक भूमिका ही विधान भवनामध्ये घेतलेली आहे। अधिवेशनामध्ये या संदर्भात प्रश्न उपस्थित केले गेले आणि त्या संदर्भामध्ये देखील आता उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण उद्धव ठाकरेंनी देखील पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मराठवाड्याचा दौरा केलेला होता। मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर उद्धव ठाकरे हे स्वतः गेलेले होते। त्यांनी शेतकऱ्यांशी देखील चर्चा केलेली होती। किती निधी शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळालाय की नाही मिळालाय या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा त्यांनी केलेला होता। आणि त्या दौऱ्यानंतर आता ही मोठी बातमी जेव्हा समोर येते तर या बातमीवर नेमका आता विरोधक कशी भूमिका घेत आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। या संबंधी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण जरी दिलेलं असलं तरी आता या बातमीवर विरोधक हे कठोर भूमिका घेऊ शकतात, सरकारला धारेवर धरू शकतात, असं एक चित्र दिसून येत आहे। उद्धव ठाकरे हे पंकजा मुंडेंना देखील भेटले, त्याची देखील ही थेट दृश्य आपण बघतोय। विधान भवनामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू झालंय आणि त्याच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते मंडळी आणि हे अधिवेशनाच्या नागपूरच्या विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्या